बंद झालो एकदाचा आवाज. माझे तर कान फुटा किल्लले. रघुनाथा एक माणूस नेमको आवाज बंद करूच्यासाठी. कायचे ठीक आहे ना, आता आता बंद झालं गाणं. आवाज बंद झालो म्हणजे काय उपकार केले नाही काय आमच्यावर? हा, ज्याचा त्या कळत नको या. भरलेला घर असा, बाकीच्यांका त्रास होता, तुझं पण अभ्यासाचा की नाही? या काय त्याचा परदेशातला घर असा की काय? खोतांचा घर असा या खोतांचा. किती वेळा सांगितलंय पण ऐकत नाही. श्रीनू काय झालंय? निशी अगं मोठमोठ्याने गाणी लावली होती ती. मग एवढंच ना? नाही एवढंच ना म्हणजे? एवढंच ना म्हणजे? काय विचारतो मी निशी? आजपासून आत्तापासून आमच्या किंवा श्रीनूच्या खोलीत बसून अभ्यास करायचा. कळलं तुला? विषय संपलो. एकीकडे मी ओवीला माझ्या आवडीबद्दल सांगायचं म्हणत होते आणि हे काय भलतंच घडलंय. आता कधीच सांगणं शक्य होणार नाही. आता माझ्यातल्या आईची खरी परीक्षा. आणि या परीक्षेत मी तुझ्या सोबत असेन, तुझी सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी. आजपासून आत्तापासून आमच्या किंवा श्रीनूच्या खोलीत बसून अभ्यास करायचा. काय करू? दादांनी सांगितलं तसं करू का? पण ओवीने विचारलं तर तिला काय सांगू? तिला असं वाटेल की तिचा मला या खोलीत त्रास होता म्हणून मी दुसरीकडे अभ्यासाला जाते. एकतर तिच्याशी या घरात कोणी बोलायला नाही. सगळं काही ती मला येऊन सांगते. पण आईने पण ओवीची काळजी घ्यायला सांगितली आहे. काय करू? नाही. निशी आज तुझी मैत्रीण नाही तुझ्यासोबत. तुला माहिती आहे ना दादांनी मला इथे अभ्यास करायला बसवलंय ते. हो नाही पण तिने बरं आज तुला एकटीला सोडलं ग. श्रीनू मी तिच्याशी खोटं बोलून आले. म्हणजे मी छायाकडे जाते असं सांगितलंय तिला. काय? अरे हो ना, खूप वाईट वाटते. अरे निशी मला कळतंय कोणाच्या डोळ्यात पाणी बघितलं तरी तुला रडायला येतं. मग हे असं वागून तुला त्रास होतच असेल. पण निशी आपण ना आता दोन्ही बाजू सांभाळायला हव्यात. म्हणजे आता तू ओवीच्या जास्त जवळ गेलीस ना तर जास्त त्रास ओवीलाच होईल. असा एकदा विचार करू बघ. हो रे, बरोबर आहे तुझं. बरोबर आहे ना? मग आता दादा मामाचं ऐक आणि इथेच अभ्यास करायला बस. काय अडलं तर विचार. उरताय ना सगळा. काय करतोस? झालाय काय तुका तोंड पाडू? की कोणाला काही बोलायची सोय आहे का? जाऊ दे ना, मी आता काही बोलणारच नाही. आणि ज्यांनी बोलायला पाहिजे ना ते कोणी काही बोलत नाही. मग काय तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायचा. सवय झाली आहे. पण मी सहन करत नसतंय तोंड दाबून बुक्क्यांचो मार. तर मीच काहीतरी करतोय म्हणजे घरातल्यांका काय एक सहन करू तर नाही लागत. म्हणजे ती पाहुणी या घरातून जाऊ होय ना, म्हणजे सगळेच प्रश्न संपतील. बरोबर ना? म्हणजे तुम्ही नेमकं करणार का? काय तर मी करतोय. पण तू ना एक काम कर. उमाच्या फोन मधनं विजयरावांचा नंबर घेऊन ये. अगो बघताय मी बाकीचा. पण यातलं कोणाला काही कळलं तर? कोणाक नाही कळत काय. लाली म्हणतात मग का. आता ना एक घाव दोन तुकडे होऊकच होय. अगो तू वहिनी असस ना माझी. तू कशाक सहन करूचा?
जा काय सहन करायचा ना तर आता ते पाहुणीने सहन करायचा. हा लालीताई, किती विचार करता तुम्ही माझा. काही काळजी करू नका, मी बरोबर नंबर आणते. तसं तू कामाचा असस ग. हा उगाच बोलताय मी तुका. हा आता बघ, ह्याच्या पुढे ना माझ्याकडून तुझा फक्त कौतुकच होईल. हा जातयस ना नंबर आणू. हो जाते ना. निशी तू इथे काय करतेस? ए एक्सक्यूज मी, हॅलो, काय आहे? ए मी तुझ्याशी नाही बोलत आहे. ओके निशी तू इथे काय करतेस? पण खोली माझी आहे ना, तर माझ्या खोलीत असं भस्कन नाही यायचं. मागे हो, मागे हो, मागे हो. तिथे दरवाजा. श्रीनू थांब ना तुझं. अगं नाही नाही, एक काम कर, दारात उभी राहा, नॉक कर, परमिशन घे आणि मग आते. हा ती आपल्याला मॅनर्स शिकवते की नाही, मग तिला कळायला नको. हा तिचे मॅनर्स खूप आहेत ना, ते दिसू दे ना आपल्याला जरा. हा श्रीनू मी तुझ्याशी नंतर बोल. अँड यू तू इथे काय करतेस? तू छायाकडे गेली होतीस ना? नाही गेली ती, काय करणार तू? तू कशाला मध्ये बोलतोयस? आम्ही बोलतोय ना. तू तुझ्या मैत्रिणीकडे गेली होतीस ना? ही तुझी मैत्रीण आहे? हा श्रीनिवास छाया झाली? ए माझ्याबद्दल बोलतेस तू? मला तुझ्याबद्दल बोलण्यात ना काही इंटरेस्ट नाही. ती जे बोलले ना त्याच्याबद्दल मी बोलतेय. तुझा काही संबंध नाही. ही खोली माझी आहे, माझा संबंध आहे. हा आणि ती आता अभ्यास करते, तिला प्लीज डिस्टर्ब करू नको. तू जा ना, तू जा, बाहेर जा, लोकांना त्रास दे, त्यांना टॉन्ट मार. अरे ते काम तू टॉन्ट मार. एक मिनिट थांब, तू थांब जरा. हा दिसता. करा ना लवकर. हा 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 झाला झाला झाला. हॅलो हॅलो लागला? अगो थांब. हा विजयराव, मी बोलतोय. मी कोण बोलतोय? लाली, अहो खोतांची लेक, तुमच्या मेवणीची नणन. हा पण तुम्ही फोन हा तिचं काय झाला, तुम्ही ऐसून गेला तर कळलाच नाही. नाही, ते थोडं काम होतं माझं. हा ते काम काय होता तो, पण माका सांगा, आमका आदरात इतकं करूची कधी संधी देता तुम्ही? म्हणजे मला काही कळलं नाही. नाही त्याचं काय हा, ओवीत आणू कधी येतात तुम्ही ता विचारूचा. खूप दिवस झाले ना म्हणाल. हा का काही झालंय का? हाय, पण प्रॉब्लेम झाला तर काय करशाल म्हणून विचारतोय. नाही तुमच्या लेकीची खूप काळजी वाटतं ना म्हणून फोन केला. हा नाही नाही, एक मिनिट प्लीज. तुम्ही सांगाल का मला नक्की काय झालंय तिकडे? आता काय सांगायचा, पाण्यात काय पडता, मोठमोठ्याने इंग्लिश गाणी लावून अंगात इल्यासारखा नाचता काय. नाही माका काय वाटतं, इथली हवा ते का मानवलेली नाही. तुम्ही कधी येतास ते का नेऊक? मी येतो काही दिवसात. म्हणजे असं म्हणतात. येवा येवा. हा पण कधी येतास ते माका फोन करून कळवा. हा बाकी कोणाक फोन करू नका. हा ठेवू फोन? ठेवा ठेवा. मी फोन केलंय तर आता येतात म्हणतात. आता या वादळ जाईल काय आमचा. खरंच लालीताई, तुमच्यामुळे हे शक्य झालंय. हा अरे देवा, फोन यावेळी यांची झोप मोड व्हायची. हॅलो विजयराव, बोला ना. हॅलो उमाताई, सॉरी मी खूप रात्री फोन करतोय. पण ओवी ठीक आहे ना? ओवी? हो, ओवी अगदी ठीक आहे. तुझ्या आईने स्वतःला थांबवलं तसं? तसंच ना. निशी, असं कसं करू शकतेस तू? मी माझा डान्स कधीच सोडू शकत नाही. माझं लाईफ आहे ते.
प्रत्येकाला काहीतरी गोष्टी सोडाव्या लागतात ओवी. यू मीन सॅक्रिफाईस. हो, आणि तरच नाती टिकतात. अगं, एकमेकांची आवड निवड जपूनही नाती अधिक घट्ट होऊ शकतात असा विचार का नाही करत तुम्ही? ओवी प्लीज. निशी, नको थांबू स्वतःला. हे बघ, घरचे आता विरोध करतीलच, पण उद्या तुझ्या सक्सेसमुळे तेच खुश होणार आहेत. ते तुझ्याबद्दल प्राऊड फील करतील. निशी, मला वाटतं तू हे कंटिन्यू करा. दसऱ्याच्या निमित्ताने तालुक्यात खूप मोठी स्पर्धा होणार आहे, राईट? तुला हो, छायाचा कॉल आला होता तुला. तू नव्हतीस म्हणून मी अटेंड केला. छाया पण ना, बरंच झालं ना. तिच्यामुळे का होईना, पण ऍटलीस्ट तुझं पॅशन तरी कळलं मला. निशी, तुझं हे सर्टिफिकेट शेवटचं नाही असू शकत. पण दुसरा कुठला पर्याय नाही उरलाय माझ्याकडे. निशी, मी म्हणते म्हणून नाही, तू स्वतः विचार कर. तुला काय हवंय? तुझं मन तुला उत्तर देईल. होतोय माझा मोह. एका सेकंदासाठी वाटतं ना की जावं तिथे आणि खेळावी ती स्पर्धा, पण मग आईचा चेहरा येतो डोळ्यासमोर आणि दादांचे शब्द आठवतात. मी थांबवते स्वतःला, आणि म्हणूनच मी तुला हे सांगत नव्हते, कारण मला माहितीये मी जर तुला हे सांगितलं ना तर तू माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी बॅडमिंटन खेळायला भाग पाडशील, जसं आईला डान्स करायला भाग पाडलं तसं. मी तिला भाग पाडलं, पण त्यानंतर तू तिचा चेहरा बघितलास ना. निशी, अगं, हे मी सगळं तुझ्या आनंदासाठी बोलतीये. ओवी नाही, सगळ्यांना नाही वागतायत ग तुझ्यासारखं असं धाडसी. तू धाडसी नाहीयेस हे कोणी सांगितलं तुला? निशी, मी पाण्यात पडले तेव्हा पुढचा मागचा विचार न करता तू पाण्यात उडी मारलीस ना. निशी, माझा विश्वास आहे, तू ठरवलंस ना तर तू सगळं करशील. हे बघ, प्लीज थोडा विचार कर. तुझ्या स्वप्नांसाठी विचार कर. कदाचित हा तुझा लास्ट चान्स असेल. काय या? श्रीनू, काय या? शोभता हो, काय? वा, शोभताय का तुम्हाला? हा? नाही, मी ते माझा तोल, काय मी ते ती गाडी पायाखाली मी. गाडी घेतली तू? नाही, मी चूक. सॉरी. सॉरी. तुमच्या घरच्या माणसांकडून चूक झालेली चालते ना तुम्हाला? डुग्गू, सांगितलेलं ना तुका, हा बाहेर खेळ म्हणून. बघितलास ना काय झाला? दे इकडे. हा पण माझा ऐकत नाही. सगळे कोणी ना काय ऐकतच नाहीत माझा. डुग्गू, मोठे बाबांना कळलं की काय माझ्यामुळे श्रीनू दादा पडला ते. आता मला ओरडा भेटणार. काय झालं मोठे बाबा? बस बाळा, पूजेची तयारी झाली का तुझी? पण माझी कसली पूजेची तयारी? अरे आज सरस्वती पूजन नाही का करायचं? मी आणतो. थांब बाळा, कुठे जाऊ नको, इकडेच आहे. जा, याच्यावर आपण सरस्वती काढायची. एक थी ना. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. तिला सांगायचं की माझ्या पाठीशी कायम राहायचं, हा, आणि मला आशीर्वाद द्यायचा. जमलं? शाबास. आता हे बघ, आज दसरा आहे.
सगळेजण शस्त्राची पूजा करतात, वही पेन ठेवतात. ओवीने पण तिचा लॅपटॉप ठेवलाय. पण मला नाही शक्य झालं. दादांना अखेर मान्य असताना तर मी सगळ्यांसमोर तुला ठेवून तुझी पूजा केली असती. पण शक्य नाहीये ते. हिम्मत करून तुला बाहेर काढून तुझी पूजा करते पहिल्यांदा. आणि कदाचित शेवटचं. निशी, का लपवतेस का तू हे? आणि मला सांग, तू काय चुकीचं करतेस? जाऊ दे ना, मला नाही बोलायचा विषय. असं कसं? तुला त्रास होतोय ना तुझी आवड बाजूला ठेवायचा? होतोय ना त्रास तुझं स्वतःचं मन मारताना? मग हा त्रास कमी व्हायला हवा ना. आणि आज तेच करायचंय. म्हणजे निशी, मी इथे का थांबले? मी ओवीची आई म्हणून काळजी घ्यावी असं वाटत होतं संध्या. ही घेतलेली जबाबदारी मी अर्धवट नाही सोडू शकत. सांग ना. कारण काका तुला न्यायला येणार आहेत. आणि मावशीच्या आनंदासाठी, तिच्या आठवणी तुला अनुभवायच्या म्हणून. राईट. पण त्याचबरोबर माझ्या एका स्पेशल फ्रेंडला तिच्या आयुष्यातला आनंद परत द्यायचा आहे. हो निशी, डॅड येईपर्यंत मला तुझं स्वप्न पूर्ण होताना बघायचं. आणि आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. डॅड कधीही त्याचं काम उरकून येऊ शकते. त्याआधी हे सगळं करायचं. आणि त्याची सुरुवात आत्ताच होणार. नाही आवडणार दादांना. आय नो. तुझ्या बाबांना तुझं माझ्याशी बोलणं आवडत नाहीये. त्यांनी तुला माझ्यापासून लांब राहायला सांगितलंय ना. जेवढ्याच तेवढं बोलायला सांगितलंय. सगळं माहिती. बट निशी, आय कांट हेल्प इट. मी इथे आल्यापासून ना मी फक्त तुझ्याशी कनेक्ट झाले. आणि मी आपल्या जवळच्या माणसांना सॅड नाही बघू शकत. मॉम जाताना तिला सुद्धा सॅड नाही बघू शकले. बट डोंट वरी. तुझं माझ्याशी बोलणं कोणाला आवडत नसेल आणि त्यामुळे तुला कोणी हर्ट करणार असेल तर मी नाही बोलणार तुझ्याशी. ओवी, नाही, ठीक आहे. इट्स ओके. मी माझी राहीन एकटी. निशी, हे सगळं आता इम्पॉर्टंट नाहीये. तुझा डिसिजन इम्पॉर्टंट आहे. निशी, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही? करायचंय ना? मग प्लीज असं अर्धवट सोडू नको. दादांनी सांगितलं की जेवढंच तेवढं बोलायला पाहिजे. पण मी असं नाही करणार. बहीण आहेस तू माझी. तुला कसं एकटं सोड. सगळे गावकरी तयारी करतात. बंधू मामा पण तिकडेच गेलाय. उत्तम. सिनू, गेल्या वर्षी जरा जास्तच गर्दी झाली नाही? एक धक्काबुक्की पण झाली. माणसांनी सांभाळून घ्यायला पाहिजे. काय सण आनंद उत्साह घेऊन येतात. याचा त्रास कोणालाही होणार नाही याची माणसांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. दादांनो नमस्कार. अरे सावंतांनो, नमस्कार नमस्कार. या या या. विजयादशमीच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. शिरुनो, तुलाही शुभेच्छा. तुम्हालाही दादा. अरे 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 अरे, हे कोत्यांच्या घरातले संस्कार. जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण संस्कार मोडणार नाही. या या पाहुण्यांना बसा ना. हो. सावंतांनो, काय विशेष आज? काही नाही, गावात आलेलो. म्हटलं तुम्हाला भेटल्याशिवाय कसं जाणार. तरीच म्हटलं, एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय, तुम्हाला उसंत कशी मिळाली? कार्यक्रम? काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, खेळाच्या स्पर्धा आहेत.
आणि दादा लक्षात आहे ना, यावर्षी तुम्ही येताय. दादा मामा? हो, मुलांना बक्षीस द्यायला, मुलांचं कौतुक करायला दादा खोताने एवढं योग्य कोणच नाही. आणि दादा येताना शिंडूला पण घेऊन या. तिनं आपण दोघे जाऊया. हो. जरा चहाचं बघा. हा. अहो दादा चहा नको आता. अहो पाहुण्यानो, असं कसं? खोतांच्या घरात येऊन तुम्ही चहाचा घोट घेणार नाही, होईल का असं? शिनू बाळा बघ ना. हो. हे ठेव, गोड काहीतरी. निशी, आज तू सीमोल्लंघन करायलाच हवं. मी मदत करेन तुला. त्याच्याही पाया पड, तोही मोठाच आहे तुझ्यापेक्षा. हा, फार नाहीये पण आहे. पडतेस ना पाया? प्लीज. शेवटी तुला माझ्या पाया पडावंच लागलं. मिस्टर श्रीनिवास, अंकल लोकांच्या पाया पडायलाच लागतात. पडते हा पाया श्रीनिवास अंकल. काय झालं? काय नाही, ते मुंगी चावली. मुंगी चावली? हा, ते लाल मुंगी चावली. मुंगी नाही, मी साफ केलं होतं सकाळी. मुंगी चावली ना, मग इंगळी डसल्यासारखं काय ओरडतोस? घाबरलो ना मी. कशा घाबरत नाही का? बसा. निशी, तुला घे. आणि मला असंच काहीतरी बोलायचं असतं ना. बाबा, माझ्या हातात तर किती कमी आपट्याची पानं होती, आता एवढी कशी जास्त झाली? अरे डुग्गू, आपल्याकडे येताना त्याच्यापेक्षा जास्त समोरच्या देऊचं लागता. मग ते प्रेम असो वन्या, तुका पण सगळ्यांना देऊचं लागतं ना. आता देशील ना? वा बंधू, छान पद्धतीने समजावून सांगितलं तू. काय गो, काय निघालास? सोना वाटू की काय? सोनं? हो, मी आणि तुझी आई गावात सगळ्यांना सोनं वाटायचो, सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचो आणि संध्या तर संध्याकाळी घरी परत येता येता आपट्याची एवढी पानं सोबत घेऊन यायची.
तुझी ही पहिलीच वेळ आहे म्हणा. लंडनला हे सगळं होत नसेल ना? हो नाही ना होत. म्हणूनच मी निशीला बोलले की आपण सोनं वाटायला जाऊ. काय सांगतस? हो ना. काय एक बरा झाला. त्या निमित्ताने गावातल्या सगळ्यांची ओळख तरी होईल हिची. निशी त्याला सांभाळून घेऊन जा. हो बर लवकर या. तरी मी सांगितलं ते नको म्हणून. निशी थांब. सोना वाटप जातस ना? मग घरातला सोना घेऊन तर जावा. एक्सक्यूज मी. काय? काही नाही. काय झालं? कुठे काय? काहीच नाही. कुठून येतात काय माहिती. बॅडमिंटन आहे. मंगळागौर मधली फुगडी नाहीये. हॅलो ओवी थांब ना. जाऊ दे ना. नको चल. तू थांब जरा. लिसन. ओवी ऐक ना. ओवी एक्सक्यूज मी. कुणाबद्दल बोलतेस तू? तुझा काय संबंध? बहीण आहे ती माझी ऑलराईट. आणि ती बेस्ट फुगड्या घालते आणि तितकंच बेस्ट बॅडमिंटनही खेळते. तुला नाही जमणार तिच्यासारखं खेळायला. रादर फुगडी घालायला सुद्धा. सो प्लीज आधी तिचा गेम बघायचा आणि मग बोलायचं. अंडरस्टँड? हो रिअली? कांट वेट टू सी. येस सेम इयर. अँड आय विश तू तिच्या अगेन्स्ट येशील. सो तुला हरवायचा आनंद आम्हाला मिळेल. बेस्ट ऑफ लक. ओवी तू वेडी आहेस का? तू काय कॉन्फिडन्स तिला बोललीस? तुला ती माझा गेम माहितीये? निशी मला माहितीये तू बेस्टच आहेस. आणि तू हरवायचं तिला आणि फुगड्याही घालायला लावायच्या. तू इथे बस. ये बस इथे. रिलॅक्स हो. मी तुझी पहिली स्पर्धा कुणासोबत आहे किती वाजता आहे ते लॉट्स बघून येते. ओके रिलॅक्स. सॉरी निशी पण मी तुला नाही सांगणार. तुझे बाबा इथे येणार आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. येस श्रीनिवास. सणासुदी कसं तोंड फुगून बसलं. मग काय फुगडे घालू? अगो घाल. तुका कोणी नाही म्हटला? हा बरोबर. फुगडे घालू पैसे थोडीच लागतात. काय गो काय झालं आता नीट सांगशील काय? काय नाही घ्याय. आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा ना. पण सोनं घेऊ पण पैसे नाही. जा काय होता ना तर सगळं गमवलं आणि इकडे राहू केलं. आता काय आम्ही या घरची पावडी. हा जा मिळत त्यात समाधान मानायचा. बाकी काय.
अगो थोडं धीर धर. वेळ इल्यावर तुका काय दिता येता बघ. तू देशील गे आहे मुलगी म्हणन, पण बाकीच्यांका बघवणारा काय? लालिताई, तुम्ही सोना घेतलंच नाही माझ्याकडनं. घ्या ना. अगो आता तुका काय खरा सोना देऊ कोया काय? ह्या घरात माझा जितकं अपमान होतो ना त्या बस अजून काय पदरात पाडून घ्यायचं नाही आम्हाला. अजून राग गेलो नाही तुमचं. कसं जाणार? मी विजय रावांका फोन केला त्या दादाक सांगूची काय गरज होती काय? अहो नाही, ते समोरच होते. मी खरंच सांगते लालिताई, ते जे काय बोलले ना तुमका त्याच्यासाठी मी माफी मागते. हवं तर माफ करा माका. तू माफी मागून काय होतंय? तू माफी मागून काय होतं? अगो जिच्यामुळे हे सगळं होतं ना ते का तू पाठीशी घालतस. तुका सांगताय उभा या पोर एक दिवस या घरात फूट पडतला, मग एकमेकांची तोंड सुद्धा बघू सारखी वाटूची नाही. लक्षात ठेव. लालिताई, उचलला. हॅलो, ओवी कुठे आहात तुम्ही? आम्ही गावातच आहोत. काय ऐकू येत नाहीये. गावात आहोत, गावात. काय काय बोलताय? काय कळतच नाही. ओवी खूप गोंधळ आहे ग तिथे, काही ऐकू येत नाहीये. आम्ही येतोय घरी. आम्ही गावातच आहोत. साहेब बोल, काय बोलते ती? लय गोंधळ. हॅलो ओवी, ऐकू घेता का माझा आवाज? हो येतोय. आम्ही येतोय घरी. गावातच आहोत, येतो घरी आम्ही. हॅलो ओवी, ऐक. अगं हे घरी यायच्यात तुम्ही दोघी लवकर परत या. हो येतोय. आणि वनिता दळवी अंतिम फेरीत दाखल. मी ठेवते. आम्ही येतो घरी. बाय 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 बाय. औषध खाऊया, खेळू गेले आहात. काय 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 खेळू काय गेल्यात? छाया, काय बोलतस? काय नाही मी जाते. काय जातस? काहीतरी बोलत होतस ना. काय खेळू गेल्यात? काय बोलतस? काकी, त्या दसरा निमित्ताने ना बॅडमिंटनची स्पर्धा भरवलेली आहे. मग निशीचा काय संबंध? निशिताई खेळू गेल्या वाटतं. म्हणजे आवाज तर तिकडचाच होता. आता बाकीच्या ठिकाणी काय गावात स्पीकर नाही लावलेला. ईश्वरा, आता काय होतं? येतं ना त्या तू दोघी. तू थांब. नाही गो, हे आणि श्रीनू थयच गेले आहेत. मग आता श्रीनू फोन लावते. अरे नमस्कार. नमस्कार. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा बोलू मग. हॅलो श्रीनू, काय असाच तुम्ही? हे काय, आम्ही इथे पोचलो आता. सगळं ठीक आहे ना? म्हणजे नाही, आम्ही अजून इथे पार्किंग मध्येच आहे. श्रीनू थांब, पुढे जाऊ नका. ओवी आणि निशी थयच इल्यात.